सुरू करूया। एका बाजूला दातिवली संघ आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय गौरीपाडा संघ। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती अप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय। आजचा हा दुसरा दिवस आहे SK पाटील चषकाचा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आणि ग्रामस्थ मंडळ बेतवडे यांच्या माध्यमातून SK पाटील चषक पाहायला मिळत आहे। गौरीपाडा या टीमची सलामीची आघाडीची जोडी पाहायला मिळते। हेमंत म्हात्रे आणि सागर म्हात्रे ही जोडी अनुभवी खेळाडू आहेत दोन्ही आणि ते येत आहेत सलामीला। आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य नितीनजी काळन सर आहेत, व्हॉइस ऑफ डोंबिवली। डोंबिवलीमधील सर्वात लोकप्रिय समालोचक आहेत। जेव्हा जेव्हा डोंबिवलीमध्ये कोणतीही स्पर्धा असते तेव्हा आयोजकांची पहिली पसंती नितीनदादा काळन असतात आणि ते आज जोडले गेलेले आहेत। काल देखील त्यांचा आवाज आपण ऐकला आणि आज देखील आणि उद्या देखील त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन। क्षेत्ररक्षक आहेत हेमंत भोईरने हा झेल पकडलाय मिडविकेट सीमारेषेवरती। फलंदाज झाल्या बाद वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये रन मशीन हेमंत म्हात्रे गोल्डन डकच्या स्वरूपात बाद। आहे आणि सकाळच्या या सत्रामध्ये गणपती बाप्पाचं सॉन्ग आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून। आमचे डीजे मास्टर करण आहेत। ओव्हर द विकेट नाही सुभाष यावेळी बॅकफुलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न। लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे। पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि मिळते अवांतर धाव या चेंडूवरती। धावसंख्या 1 आहे। या एका धावेने श्री गणेश होते बॅटिंग करणाऱ्या गौरीशंकर गौरीपाडा या टीमने या सीझन मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे। क्या बात आहे। गतीमध्ये परिवर्तन, बॅक टू द बॉलर खेळतात। फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं। येतोय हा डॉट बॉल। SK पाटील चषकाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन पाहायला मिळत आहे। जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे ग्रामस्थ मंडळ बेतवडे यांच्या माध्यमातून SK पाटील चषक। पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल। पंच आमच्याकडे वळतायत। पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय। खराब गोलंदाजी परंतु एक विकेट देखील मिळवली आहे। 2 धावा आल्यात त्या देखील व्हाईटच्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात या षटकामध्ये। 1 बाद 2 धावसंख्या आहे। सुभाष वैती
यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिला आहे आई एकविरा दातिवली या टीमचा. पुन्हा एकदा लाईन खराब आहे आणि हा येतोय तिसरा वाईट बॉल या षटकामध्ये. एकही धाव बॅटने आले नाहीये आतापर्यंत या षटकामध्ये. एक विकेट देखील मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती हेमंत म्हात्रेची. हेमंत म्हात्रेचा झेल हेमंत भोईरने पकडलाय. मिड विकेट सीमा रेषेवरती. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. शॉर्ट लेगला शफल झाले होते ऑन साईडला. लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही आणि शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत 30 या सर्कलमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आणि येते हा डॉट बॉल. मयूर म्हात्रे आणि सागर म्हात्रे ही जोडी एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की 5 षटकांचा सामना आहे. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. अजय पाटील असतील, धीरज भोईर असतील, जय भोईर असतील, जितिकेश भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. ड्राईव्ह केलं आहे मिडॉनला क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. फिल्डिंग चांगली होते. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव कारण की डीपमध्ये मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत हेमंत भोईर आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजेच दातिवली या टीमकडून तेजस पाटील. ओव्हर द विकेटने फुल टॉस स्वीप करतायत. इनफिल्डच्या वरून खेळतायत डीपमध्ये. फिल्डर येथील स्क्वेअर लेगला हेमंत भोईर. हे अंडरम विश्वातील खूप मोठं नाव आहे. सातत्याने अनेक मोठ्या मोठ्या टीममध्ये खास करून या सीझनमध्ये टिनू बेडेकर यांच्या तन्मय प्रतिष्ठान या टीमकडून ते खेळतायत आणि या सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये हेमंत भोईर आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत या सकाळच्या सत्रामध्ये आर्यन तांडेल आहेत आमचे ऑफिशियल गुणलेखक. 22 फटका चांगल्या गॅपमधून मिडॉनच्या वरून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार येतोय सागर म्हात्रेच्या बॅटमधून. स्पर्धेसाठी आहे अजय पाटील असतील, आमचे जय भोईर असतील, धीरज भोईर असतील, जितिकेश इथे उपस्थित आहेत. त्यानंतर जतीन भोईर असतील आणि देवेश भोईर असतील. आर्यन तांडेल आमच्या सोबत आहेत, आमचे गुणलेखक मित्र. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन टीममध्ये. नेक्स्ट मॅच जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटेई आणि VCC उसरगर या दोन टीममध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये खऱ्या अर्थाने काल देखील त्यांचा आवाज आपण ऐकला. व्हॉइस ऑफ डोंबिवली नितीन दादा काळन जॉईन आहेत. बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत भरा फटका. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दणदणीत खणखणीत चौकार. जतीन भोईर यांचं मी देखील मनापासून आभार मानतो की ते सीमारेषेच्या बाहेर आहेत. जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर जाईल तेव्हा तो आतमध्ये लवकरात लवकर कसा येईल हा प्रयत्न 3 दिवस त्यांना करायचा आहे आणि मोलाचं सहकार्य काल देखील केलंय आणि आज देखील तीच अपेक्षा आहे.
पुन्हा एकदा बॅटची कडा आणि गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. अजय पाटील यांचं देखील कौतुक, कारण की रोहित शर्मा स्टँड मध्ये ते उपस्थित आहेत आणि चारी बाजूला सीमा रेषेच्या चारी बाजूला आमचे आयोजन समिती असतील, आमचे स्वयंसेवक असतील. देवेश भोईर देखील लॉंगॉनला उपस्थित आहेत आणि फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची. धावसंख्या 4ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 18. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. मयूर म्हात्रे कॅप्टन आहेत. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण उत्सव येत आहेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 20. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली होती गौरीशंकर गौरीपाडा या टीमने. त्यानंतर 20 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. रामचंद्र संते साहेबांचे इथे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. झेल तर पकडला होता परंतु नो चेंडू आहे आणि जीवनदान नक्कीच मिळत आहे. फलंदाज मयूर म्हात्रेला नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. यस, नो चेंडू आहे आणि आपण चेक देखील केलेला आहे. पंचांचं कौतुक करूया. रतन मानेरकर सर आहेत, मॅन फ्रॉम पालेगाव. नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय कॉम्रेड राजेश भोईर साहेब, त्यानंतर पद्माकरजी भोईर साहेब, दीपकजी भोईर साहेब, बिंदास पाटील साहेब, ही संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. एकूण मिळतील्या चेंडूवरती 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. जय पहिल्याच चेंडूवरती विकेट गमावली होती हेमंत म्हात्रेच्या स्वरूपात गौरीशंकर गौरीपाडा या टीमने. त्यानंतर 24 धावांची पार्टनरशिप बनवली आहे मयूर म्हात्रे आणि फलंदाज सागर म्हात्रेने. मयूर म्हात्रे जे कॅप्टन आहेत गौरीशंकर गौरीपाडा या टीमचे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या सीझनमध्ये. हे गौरीशंकर गौरीपाडा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आजचा दिवस हा प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. 8 नामवंत संघ इन ॲक्शन मध्ये आहेत. प्रचंड वेग आपण पाहिला आणि सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. लक फॅक्टर ऑन झालंय. गौरीशंकर गौरीपाडा या टीमसाठी हा नशिबाचा चौकार येतोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. LBW ची लाऊड अपील, परंतु अपील फेटाळली आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. मिळते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. तब्बल 19 धावा आल्या या दुसऱ्या षटकामध्ये. चांगली फलंदाजी गौरीशंकर गौरीपाडा या टीमच्या माध्यमातून, कारण की पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.50च्या सरासरीने बनवल्यात या 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
यश पाटील येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल दातिवली या टीमला. क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. फलकावरती एस के पाटील चषक आपण पाहतोय आणि ब्युटिफुल ट्रॉफीज ही खासियत आहे नक्कीच एस के पाटील चषकाची. आणि एस के पाटील साहेबांचे सुपुत्र आदरणीय उमेश दादा पाटील आणि निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ब्युटिफुल ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. बॅकपूलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवत आहेत की पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 33. नक्कीच नुकतीच मागील महिन्यामध्ये 40+ स्पर्धा संपन्न झाली आणि त्याही स्पर्धेमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी अप्रतिम ट्रॉफीज आपण पाहिल्या. निलेश दादा पाटील आणि उमेश दादा पाटील यांच्या माध्यमातून इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. इथे आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पाहायला मिळत आहेत. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. गौरीपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय उमेश पाटील, निलेश पाटील, राजेश भोईर, पद्माकर भोईर, बिंदास पाटील, अजय पाटील, अजय भोईर, धीरज भोईर, जितिकेश भोईर, तानाजी पाटील, संदेश पाटील, अमर तांडेल, विकास पाटील, अक्षय तांडेल, आर्यन तांडेल, देवेश भोईर आणि जतीन भोईर ही संपूर्ण आयोजन समिती आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर येतोय हा चौकार फलंदाज सागर म्हात्रेच्या बॅटमधून. संख्या आहे 49 धावा. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव एस के पाटील साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारे गीत आपण ऐकलं. क्षेत्ररक्षक आहेत हेमंत भोईर, जज करतायत, एलिव्हेशन नाहीये आणि वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेलगत हा झेल पकडलाय. हेमंत भोईरने फलंदाज झालाय बाद. सागर म्हात्रे बॅक टू द पविलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
गेल्या होत्या त्याच यशवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि या चौथ्या षटकामध्ये पाचारण केलंय गोलंदाजी करण्यासाठी. फुल टॉस आहे, बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक घेत आहेत मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये हा झेल पकडलाय, अप्रतिमा झेल पकडलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये फलंदाज झालाय बाद. मयूर म्हात्रे बॅक टू द पवेलियन. यस, बाउंड्री चेक करूया का पंच? यस, पंचांचा इशारा येतोय, बाउंड्री चेक करूया आपण आणि नक्कीच हा झेल क्लीन आहे की नाही ते आपण चेक करूया, कारण की अगदी सीमारेषी लगत हा झेल पकडलेला आहे. आणि आमचे व्हॉलेंटियर देखील आहेत तिथे उपस्थित. राज पाटील वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यस, OUT फलंदाज झालाय बाद. राज पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन मध्ये असेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी आणि VCC उसरगर हा सामना आहे. पहिल्या चेंडूवरती यशने विकेट मिळवली आहे. फुलटॉस चेंडूवरती देखील विकेट मिळू शकते याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. या चेंडूवरती मिळते एक धाव. बंटी शेलके आणि रवी म्हात्रे ही जोडी पाहायला मिळते. यस, 2 धावांची पॅनल्टी असणार आहे गौरीपाडा या टीमला, कारण की 12 मॅन त्यांचा ड्रेस कोडमध्ये नाही आहे. आपला ग्रामीण क्रिकेट संघटनेचा हा नियमच आहे आणि त्या नियमानुसार आपण ही स्पर्धा खेळवतोय. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सर्व नियम लागू आहेत या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी असणार आहे गौरीशंकर गौरीपाडा या टीमला. राज पाटील यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मानकिवली संघ देखील इन ॲक्शन मध्ये असेल आजच्या दिवसामध्ये. बॅटची कडा आणि लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर येतोय हा नशिबाचा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 54 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिले. एस्टॅनच्या पाठीमागे सुभाष वैती आहेत. प्रयत्न खूप चांगले केले होते. बॅटच्या आतली कडा लागली होती आणि चौकार आलाय. फुलर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर त्याला ड्राईव्ह करतात अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. थोडीशी घाई केली आहे हेमंत भोईरने. फार वेगाने आले होते चेंडूवरती. मिळतील या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे. राज पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. इन ॲक्शनमध्ये असतील या पुढीलच्या मॅचमध्ये. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी आणि VCC उसरगर या 2 टीममध्ये या पुढील सामना. यावेळेस V शेप मध्ये खेळतायत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका मिस टायमिंग. क्या बात है, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर, कार्बन कमाल कॅच. सुरेख झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक होते तेजस पाटीलने. एका हातामध्ये हा झेल पकडलाय आणि या स्पर्धेमधील आतापर्यंतचा हा सर्वोत्तम झेल आहे.
अनिकेत येत आहेत नवीन फलंदाज. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी यश करतायत. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. 5 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील. हा नियम आहे या स्पर्धेमधील. अनिकेत म्हात्रे ऑन स्ट्राईक. यावी परफेक्ट यॉर्कर परंतु प्रचंड वेग देखील पाहिला. लाईन लेंथ सापडत नाहीये आणि येतोय हा वाईट बॉल. धावसंख्या आहे 57 धावा. 57. अंतिम चेंडू शिल्लक आहे या 4थ्या षटकामधील आणि 57 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. फुल टॉस आणि मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. हेमंत भोईर येत आहे चेंडूवरती. मिड विकेट सीमारेषेवरती चांगले क्षेत्ररक्षण पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर आपण चेक करूया आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण की सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने एस के पाटील चषक आपण पाहतोय आणि एस के पाटील चषकाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय राजूदादा पाटील, त्यानंतर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब आणि काटेगावचे माजी कार्यसम्राट उपसरपंच ज्यांचं नेहमीच प्रेम राहिलंय या बेतवडे गावावरती, या भोईर परिवारावरती आदरणीय काशीनाथ दादा पाटील हे प्रमुख आधारस्तंभ आहेत या एस के पाटील चषकाचे. षटक क्रमांक मध्ये आल्या फक्त आणि फक्त 90 धावा आणि या मॅच मध्ये यशने कमबॅक करून दिलंय आई एकविरा क्रिकेट संघ दातिवली या टीमला. दातिवली आणि गौरीपाडा या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत राज नाईक येत आहेत या अंतिम षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत म्हात्रे. यावेळी शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. क्या बात आहे. हेमंत भोईर एका हातामध्ये आणि एकाच ऍक्शन मध्ये ही फेकी केलेली आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. आजचा हा दुसरा दिवस आणि पहिला सामना सुरू आहे. उसरगर आणि काटे या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. राज पाटील इथे उपस्थित आहेत. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या टीम कडून ते इन ऍक्शन मध्ये असतील. राज नाईक यावेळेस फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील चांगली होती. तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 61. 61 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक सुरू आहे राज नाईकचं. खऱ्या अर्थाने याचं मी कौतुक करेन कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये 49 धाव बनवल्या होत्या गौरी शंकर गौरीपाडा या टीमने. त्यानंतर अवघ्या 9 धावेंचं षटक हाताळलं आणि याही षटकामध्ये सुरुवात चांगली केली आहे राज नाईकने. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि मोठे फटके मारण्यापासून चौकार षटकार मारण्यापासून वंचित ठेवलाय. परफेक्ट यॉर्कर वाईड यॉर्करचा वापर केलाय राज नाईकने. 4 ते 5 पावलांचा रणअप आहे आणि अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. सुभाष दादा वैते यांचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये ॲज अ 12th मॅन म्हणून. सध्या ते
12 ते 13 वर्षांचे आहेत. यावीस ऑफ केला चेंडूला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने. हेमंत भोईर येतात चेंडूवरती, उचलतील, फेकतील आणि डायरेक्ट हिट. क्या बात आहे, ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी आणि फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का, बंटी शेलके बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. जगदीश म्हात्रे येत आहेत नवीन फलंदाज. गोलंदाज राज. पहिला चेंडू स्विच हिट, सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आहे डान्सिंग डाऊन द विकेट, ऑन साइड लॉफ केला डीप मध्ये, मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील या चेंडूवरती 2 धावा आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर गौरी शंकर गौरीपाडा या टीमची धावसंख्या आहे 5 बाद 68 आणि जिंकण्यासाठी 69 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. आई एकविरा दातिवली या टीम समोर. जेव्हा दातिवली संघ बॅटिंग करण्यासाठी येईल तेव्हा 2 धावा ॲड होतील त्यांच्या स्कोर कार्डमध्ये, कारण की 2 धावांची पेनल्टी आहे गौरीपाडा या टीमला. काटे जय दुर्गा माता क्रिकेट संघ TC उसरगर या 2 टीम मध्ये हा सामना असेल आणि आपण टॉस करूया. काटे टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल उसरगर या संघाचे संगणक आपण देखील या टॉस साठी. यस कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या, आपण टॉस करूया. यस दोन्ही संगणक इथे उपस्थित आहेत आणि उसरगर गावचे समाजसेवक रामचंद्र संते साहेबांना आपण विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या पुढील सामन्याचा. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. उसरगर आणि काटे. टेल असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे VCC उसरगर या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग स्वीकारलेली आहे. 5 षटकांचा सामना आहे. समोर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघ आहे. तर 5 षटकांच्या मॅच मध्ये काटे टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60-50. होम ग्राउंड आहे, ॲडव्हान्टेज आहे, कारण की याच मैदानावरती तुम्ही सातत्याने सराव करतात, त्यामुळे ॲडव्हान्टेज आहे उसरगर या टीमला. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा या ग्राउंडवरती होत असतात. SK पाटील चषकाबद्दल काय म्हणणं असेल? काय नाही, ही सुंदर स्पर्धा असेल. तर नक्की शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय VCC उसरगर या टीमने आणि त्याने स्वीकारलंय क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या टीमला. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 69. आई एकविरा क्रिकेट संघ दातिवली
या टीमला आणि या 69 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली आमचे गुरुवर्य आदरणीय नितीन काळन यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये याच दरम्यान एस के पाटील चषकाचे प्रमुख आयोजक आदरणीय उमेश पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो. धन्यवाद रोशन. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा वगैरेला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहता जवानमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एस के पाटील चषक 2025. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर टॉस दातिवलीने जिंकला होता, मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 68 धावा गौरीपाडा संघाने कुठल्या 69 धावांचा पाठलाग करायचा, मात्र गौरीपाडा संघाला 2 रनची पॅनल्टी आहे, त्यामुळे दातिवली संघाच्या खात्यात ऑलरेडी 2 धावा ऍड होतील सुरुवातीलाच. मयूर मात्र येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. सतीशदादा पाटील स्मृती चषक नाईट स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ राहिला होता. राजारी तेजस्वी सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते दातिवली संघाची. मयूर गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल वेगवान चेंडूचा मयूरचा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. यष्टीरक्षक रवी मात्र तुम्ही पाहता यष्ट्यांच्या मागे. डॉट बॉलची समाप्ती. हॅलो. 2 चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मयूर पेनल्टीच्या 2 धावा जरूर ऍड झाल्यात, मात्र 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. मयूर मात्र एक चांगला गोलंदाज. फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. राजच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. धावसंख्या 6. 2 रन्स फायनलीचे ऍड झालेले, त्यामुळे 6 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे शंभू. मयूर पुढचा बॉल कार्पेटच्या साइडे खेळत आहेत. मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मेल. सिंगल धावसंख्या पुढे सरकली ती 7 वरती. 69 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा दातिवली संघाच्या आपल्या पाहायला मिळतात धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये आपण 68 धावा पाहिल्या. 69 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या मॅच मध्ये काल निजे बी संघाने 47 केल्या होत्या, मात्र त्या चेस केल्या होत्या वाकलन बी संघाने. आज मात्र पहिल्या मॅच मध्ये 68 धावा झाल्यात. इशिता 11 वाकलन संघ काल सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. मयूर इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक आलेत. जजमेंट चांगला आहे आणि एक चांगला झेल टिपला तिथे. क्षेत्ररक्षक होते तरुण, एक चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद.
तेजसची खेळी इथे समाप्त झाली. नवीन फलंदाज सुभाष वैती येत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत, भरपूर वर्षाचा अनुभव सुभाष वैती याच्याकडे. आणि मयूरला पहिली विकेट मिळाली. तरुण एक चांगला झेल टिपलाय. गौरीपाडा विरुद्ध दातिवली अशी मॅच मैदानात. पुढच्या मॅच मध्ये उसारगर संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल काठी संघाला पुढच्या मॅच मध्ये. सात धावा दापल करती. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ उमेश पाटील याचे आगमन झाले. दरवर्षी स्पर्धा आपण एस के पाटील चषक स्पर्धा म्हटली तर आपण महादेव ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण नेहमीच पाहत आलेलो आहे. 4 आणि 5 जानेवारी. आता मैदान अभावी ही स्पर्धा आपल्या पुढे ढकलण्यात आली. इथे मात्र फॉलोअर मध्ये शेड वाढवण्याचा प्रयत्न होता. झेल थोडासा कठीण होता. एक सिंगल मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 8. खरं तर मयूरने 6 धावा एकसष्ट रन सजुरी करायचे त्या मॅच मध्ये. दुसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज हेमंत मात्र येत आहेत. एक्सप्रिया बॉल एंडकडनं हेमंतला इन्व्हाइट केलंय. इथे चेंडू हवे ते स्वतः यष्टिरक्षक रवी बात्रे आणि सुभाष वैतीला माघारी परतावं लागेल. हेमंतच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फटका चांगला आहे. यशच्या बॅट मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. मात्र बॅटिंगला आले होते पहिल्या इनिंग मध्ये. तेही पहिल्या बॉलवरती बाद झाले होते. त्यांनी पहिल्या बॉलवरती विकेट घेतली. दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. धावसंख्या 12. 69 धावांचा पाठलाग करत असताना हेमंत राईट बोर्ड द विकेट. इथे चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून. यशच्या बॅट मधून आलाय सिक्सर. अमित पाटील बघा थोडस वॉर्मअप करतायत. एकच धाव मिळाली.
धावसंख्या 19. 19 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळतात. 69चा पाठला कसं म्हणजे अजूनही 50 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. गोलंदाज इमान हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. फलंदाज बाद होईल. राजला माघारी परतावं लागेल. राहुल चौधरी यांना विनंती असेल या बॅट्समन एकोणीस बॉल 50. 19 चेंडू आणि 50 धावा या मॅच मध्ये करायच्या. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. काटाईची बॅटिंग आहे. उसळगरची फिल्डिंग आहे. आमचे गौरीपाड्याचे संकेत भोईर जर सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीच गौरीपाडा संघाला ते सपोर्ट करत असतात. तसेच आमचे रजनीताई हनुमान शेठ मात्रे असतील. कुमारी कस्तुरी हनुमान शेठ मात्रे भरपूर मोठं योगदान त्यांचं राहिलं होतं गौरीपाडा चषकामध्ये. त्या सामना पाहत असेल त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज हेमंत हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलेत मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्रिकेटर बेतोडे 40+ संघाचे रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर वर्ष ते जर्मन बेतोडे संघाने खेळलेले आहेत. अठरा बॉल 44 करायचे आहेत. रवी म्हात्रे म्हटलं तर कल्याण विभागातील पहिला खेळाडू असेल जो सुप्रीमो ट्रॉफी सर्वात मोठी स्पर्धा आपण बघतो शहरी क्रिकेट मधली. ती स्पर्धा रवी म्हात्रे खेळलेले आहेत. नेहमी चर्चेत असतात रवी म्हात्रे. हा चेंडू तुम्ही पाहतायत वाईड स्ट्रॉंग ऑनच्या दिशेने. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एकोणचाळीस अजूनही करायचे आहेत. 16 बॉल 39 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. रवीला कमबॅक करावं लागेल. तर ऑन द पेपर 16 बॉल 39 थोडेसे जास्त वाटत मात्र या क्रीडांगणामध्ये जास्त नाहीयेत. रवी राईट मोर द विकेट. व्हाईट बॉल. 1 बॉलची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली. सदाशिव काळू पाटील यांच्या स्मरणार्थ आपण मध्ये उमेश सदाशिव पाटील, निलेश सदाशिव पाटील यांच्याकडे सर्व ट्रॉफीज या स्पर्धेच्या तुम्ही पाहायला मिळतात.
रोशन वासुदेव भोईर यांच्याकडून पाण्याची व्यवस्था सुद्धा मला पाहायला मिळते. तेजस विश्वास पाटील. रवी, हा चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. हेमंतच्या बॅट मधून आलाय सिक्सर. त्या दत्ता वामन दांडेल यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय. अक्षय दत्ता दांडेल याचकडून पाण्याची व्यवस्था. पार्वतीबाई नामदेव भोईर यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय. त्यांचे नातू करण रमेश पवार याचकडून सायकल मालिका वीरसाठी तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या आपण बघू शकाल. सदोतीस धावा झालेत. 32 अजूनही करायचे. 15 चेंडू 32. मॅच ऑन. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. रबी मात्र इथे कधी कमबॅक करू शकतो. 14 बॉल 32 रन्स या मॅच मध्ये करायचे. 3 षटकांत तुम्ही जलपान करू शकता. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली. रबी 2 धावा मिळालेत. धावसंख्या 39. 13 बॉल 30 या मॅच मध्ये आता करायचे. शेवटचा बॉल या षटकातील. तेरा चेंडू 30 धावा या मॅच मध्ये करायचे. मॅच ऑन. रवी नो बॉल. रिव्हन बॉलची वॉर्निंग दिलेली आहे. तर येणारा चेंडू आता फ्रीट असेल. 13 बॉल 29. 13 बॉल 39 या मॅच मध्ये आता करायचे. 29 माफ करा. 13 बॉल 29. फ्रीटचा बॉल होता आणि तिथे फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. चौकार चुका करत असताना गौरीपाडा संघ या मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता 12 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. आणि हेमन आणि यश जर मैदान थांबले तर माग नाहीयेत. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट गेल्या. त्यामुळे 24 तरी चालतील विकेट न गमावता. मात्र लिगली 25 धावांची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भारतातील सर्वात मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. दिवंगत कामगार नेते. एक सिंगल मिळाली. 11 बॉल 24 आता या मॅच मध्ये करायचे आहेत. येणारे 11 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत.
असं वाटलं होतं 69 धावा जास्त वाटतात, पण 2 रनची पॅनल्टी होती गौरीपाडा टीमला. त्या धावा ऍड झालेले आहेत. 11 बॉल 24. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. गुरुनाथ पाटील आगमन झाले. खाली त्यांची उपस्थिती तुम्ही पाहिले. बेतोडे 40+ एक चांगले खेळाडू, अनेक वर्ष रेग्युलर क्रिकेट खेळले, आता सध्या 40+ खेळत आहेत. 47 धावा झाल्यात, म्हणजे 22 सजुरी करायचे. 10 बॉल मध्ये 22. गौरीपाडा विरुद्ध दातिवली अशी लढत. दहा चेंडू 22. मयूरचे षटक खूप महत्वाचे या मॅच मध्ये. मयूर राईट मोर द विकेट. हा चांगला बॉल होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. 9 चेंडू आणि 22 धावा या मॅच मध्ये करायचे. प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण होऊ शकतो. दातिवली टीम वरती मात्र बघायचे. 2 सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत, हेमंत आणि यश. हा चेंडू उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि हेमंत मात्रेने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज हेमंतचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. बाहेर चौकार. दोन रनची पॅनल्टी नसती तर कदाचित 20 राहिले असत्या, पण आता 6 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये केतन मात्रे सुद्धा रिॲक्शन मध्ये ज्याची प्रचंड मैदानात या किंग ग्राउंड मध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते केतन मात्रे त्यांची प्रचंड मेहनत असते. रामचंद्र सत्ते साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 6 बॉल 18 करायचे आहेत. उसागर आणि काटेचे कोणी मान्यवर आले असतील त्यांना विनंती असेल या मॅच मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला पुढच्या दोन्ही टीम्स उसारगर आणि काटे संघ आपण रेडी राहायचे. मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे. अमित खेळाडूंना सूचना करा. अमित पाटील म्हटल्यानंतर रॉयल एंट्री असते नेहमी. कालही ते उपस्थित होते. वेदांत आलेत. बघायचंय वेदांतला 18 धावांचं संरक्षण करायचंय. 2 यश मैदानाच्या आतमध्ये. मला बघायचं यश मिळवून देतील का आपल्या संघाला, का वेदांत 18 धावांचं संरक्षण करतील. वेदांत गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक. हेमंतने एक्झॅक्टली काय केलं, जर मागे थांबले असते कदाचित चौकार अडला असता. टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे, तो पडल्यानंतर बाउन्स घेणार आहे. चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. मॅच ऑन.
मात्र 13 चालतील. गौरीपाड्याचे 5 विकेट गेले होते, दातिवलीचे 4 विकेट गेले आहेत. टॉस का बॉस दातिवली संघ आहे. गोलंदाज वेदांत. 5 चेंडूमध्ये आता 14 करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण सागरच्या 31 धावा पाहिल्या होत्या, मॅरेथॉन इनिंग. वेदांत पुन्हा त्याच दिशेने खेळत आहेत. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात असंच दिसते चित्र. चार बॉल 12. बघायचे 4 चेंडू मध्ये 12. विधान कमबॅक करेल का? विधान एखादा डॉट बॉल टाकेल का या मॅच मध्ये? भरपूर काही गोष्टी आहेत, मात्र बघायचे दोन यश मैदानाच्या आतमध्ये. यश चांगली बॅटिंग करत आहेत. 4 चेंडू 12, 11 चालतायत. इथे चेंडू उंच गेलाय, लॉंग आपला क्षेत्ररक्षक आणि एक चांगला झेल टिपला. आता विकेटची बरोबरी आहे. तरुण एक चांगला झेल टिपलाय. 3 बॉल मध्ये आता 12 करायचे आहेत. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, फक्त टॉस दातिवलीने जिंकलाय. तीन बॉल 12. दोन बॉल आता लेग बायचा इशारा आहे. 2 बॉल मध्ये 11 करायचे. टॉसच्या आधारावरती 10 चालतील. एक षटकार एक चौकार जरी आला तरी सामना जिंकू शकतो मैदानाच्या आतमध्ये दातिवली संघ. दोन चेंडू 11. वेदांतने चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 2 बॉलवरती वेदांतच्या 6 धावा आल्या होत्या, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती त्यांनी विकेट घेतली आणि चौथ्या बॉलवरती सिंगल. विकेटही गेली, त्यामुळे आता 1 बॉल 11 कंपल्सरी. येणारा 1 बॉल 11 धावा कंपल्सरी. वेदांतने चांगले बॉल टाकलेत. पहिले 2 बॉल, पहिलाही बॉल चांगलाच होता. हेमंत थोडेसे वेगाने आले, त्यामुळे हेमंतला तो चौकार अडवता आला नाही. 1 बॉल मध्ये आता 11 करायचे आहेत. जशी मॅच संपेल उसारगड संघ आपल्याला लगेच फिल्डिंग लावायची, लक्षात घ्या. वेदांत आलेत. आता चांगलं वाटायला बघा. वेदांत वर्सेस वेदांत. आता मात्र एक लिगल डिलिव्हरी. गौरी शंकर गौरीपाडा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. रोशन मात्र नॉन सेकंडला गेले, पण फाईट चांगली दिली. जिथून हेमंत भोईरची विकेट गेली तो या मॅचचा टर्निंग पॉईंट होता असंच म्हणावं लागेल. हेमंत भोईर जर शेवटपर्यंत थांबले असते कदाचित या मॅचचा रिझल्ट वेगळा असला असं. म्हणजे बघायचे 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. एखादा चमत्कार इथे वाचू शकतो दातिवली टीमला. वेदांत हाय चेंडू हातामध्ये गेला, असं वाटलं चौकार जाईल. रन्स घेतली नाहीये, त्यामुळे 10 धावांनी हा सामना गमावलाय. तो दातिवली संघाने अभिनंदन. गौरी शंकर गौरीपाडा. रोहित तांडेल यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि 31 धावांची खेळी करणारा सागर मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मात्र मयूरचं कौतुक व्हायला हवं. त्यांनी 2 षटकांच्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे.